तुम्ही पाहिलंय का एक असा नेता जो खुर्चीसाठी नाही तर समाजासाठी राजकारण करतो व लोकांसाठी लढतो. सत्ता संघर्ष आणि समाजाच्या विकासाची जबाबदारी म्हणजेच नगराध्यक्ष सत्यजित दादा कदम. नाव फक्त एक हुद्द्याचं नाही आहे, तर नाव आहे एका प्रवासाचं. कधीही न ऐकलेले किस्से, सत्ता मिळवण्यासाठीचं सत्य व राजकारणातल्या आतली एक असली गोष्ट. ऑफ द ग्रिड इंडियावर आपण आपल्यासाठी उलगडणार आहोत सत्यजित कदम यांची अनसुनी व अनकही कथा. व्यक्तिमत्वाचा एक नवा पैलू, मनातील संघर्ष आणि राजकारणाचं अस्सल रूप आपल्या ऑफ द ग्रिड इंडियावर. नमस्कार, हॅलो अँड वेलकम टू आवर शो, ज्याचं नाव आहे ऑफ द ग्रिड इंडिया. तर आपले ऑफ द ग्रिड इंडियाच्या आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत उपस्थित आहे आपले ॲज अ गेस्ट माननीय श्री सत्यजित दादा कदम पाटील. सत्यजित दादा कदम हे देवळाली शहर नगर परिषदेचे नगराध्यक्ष आहेत, तसेच राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून सुद्धा कार्यरत आहेत. दादा, आपल्या या शोमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर दादांसोबत आज आपण काही प्रश्न करणार आहेत जे त्यांच्या पॉलिटिकल लाईफवर किंवा त्यांच्या सोशल लाईफवर किंवा पर्सनल लाईफवर डिपेंड असतील. तर आम्हाला दादांकडून अपेक्षा आहे उत्तरांची. तर दादा, आपल्या राजकारणाची सुरुवात कुठून व कशी झाली? राजकारणाची सुरुवात खरं सांगायचं तर कार्यकर्ता म्हणून शालेय जीवनापासून झाली, परंतु सक्रिय राजकारणात तसा मी 2004ला एकदा प्रयत्न केला, परंतु मला यश मिळालं नाही. त्यावेळी मी नगर परिषदला नगरसेवक पदासाठी उमेदवारी केली होती, परंतु त्यावेळेस मला पहिला पराभव पत्करावा लागला. त्यावेळेस एक होतं की सत्यजित कदमपेक्षा सत्यजित चंद्रशेखर कदम हे माझे वडील त्यावेळेस आमदार होते. भाऊंच्या आमदारांचा मुलगा याच्यावरती मी ती निवडणूक साधारणतः लढलो. फार काही अनुभव राजकीय नव्हता. कॉलेजमधून बाहेर पडलो आणि जोशमध्ये आम्ही सगळ्या मित्रांनी नाही उभं राहिलंच पाहिजे म्हणून त्यावेळेस एक प्रयत्न केला, परंतु त्यानंतर मी थांबून घेतलं होतं. मी माझ्या व्यवसायाकडे लक्ष देत होतो. परंतु 2016ला सगळ्यांनीच, कार्यकर्त्यांनी, माझ्या सगळ्या गावकऱ्यांनी, माझ्या सहकाऱ्यांनी, मित्रांनी खूपच आग्रह केला. त्यामुळे मग नगर परिषदेची निवडणूक मी लढवायचं ठरवलं. मी नगरसेवक पदासाठी जर संधी मिळाली, पार्टीने दिली तर लढायचा असा एक विचार केला होता. परंतु योगायोगाने त्यावेळेस मला म्हणजे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाला आमच्याकडे जागा निघाली आणि पार्टीने संधी दिली. त्यामुळे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून मी निवडणूक लढवली. मला आजही अभिमान वाटतो किंवा सांगायला गर्व वाटतो की माझ्या सगळ्या शहरवासियांनी मिळून महाराष्ट्रात त्यावेळेस जेवढ्या काही निवडणुका झाल्या, पर्सेंटेजमध्ये गेलं तर सगळ्यात हायेस्ट पर्सेंटेजनी मला निवडून दिलं. क्या बात आहे, क्या बात आहे. पण ज्यावेळेस नगर परिषदेचे इलेक्शन झाले, पण नगराध्यक्ष झाल्यानंतर तुमच्या आयुष्यात काय काय बदल झाले असे जे तुम्हाला एक्सपेक्ट नव्हते? नगराध्यक्ष झाल्यानंतर जे काय बदल झाले त्यात सगळ्यात प्रामुख्याने एक बदल असा झाला की कदाचित कुटुंब म्हणून मला, की कोणालाही विचारलं कुटुंबात कोण कोण असतं, तर आई वडील असतात, बायको, मुलं, हे साधारणतः बहीण भावंड, आत्या, मामा, काका, अशी काही नाती असतात कुटुंब म्हणून. परंतु माझ्या निवडणुकीनंतर संपूर्ण माझं गाव हेच माझं कुटुंब झालं. हा एक बदल माझा प्रामुख्याने झाला. म्हणजे तो तुम्ही अनुभवला, म्हणजे तुम्ही आजही अनुभवतोय. आजही अनुभवता तुम्ही. मग त्यावेळेस ज्यावेळेस इलेक्शन झाले त्यावेळेस तुमच्या सोशल लाईफमध्ये किंवा राजकारणामध्ये जे काही तुम्हाला आव्हान येत गेले, तर त्याला तुम्ही कसे सामोरे गेले? एक आहे की राजकारणाला जर एक विचार केला तर वडिलोपार्जित वारसा राजकारणाचा होता. बरोबर. माझे आजोबा राहुरी कारखान्याचे आद्य प्रवर्तक होते. ते संघाचं काम करायचे. जनसंघाकडून त्यावेळी जनसंघाकडून निवडणूक लढवायची एखादी म्हणजे ती फक्त विरोधाला विरोध करायचा अशीच परिस्थिती किंवा भूमिका घ्यावी लागायची. त्यावेळेसपासून जनसंघाचा असेल, भारतीय जनता पार्टीचा असेल, पुढच्या काळात काम करत आलेले होते. वडिलांनीही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणूनच काम केलं. त्यांनी वेगवेगळी पदं भूषवली, अगदी आमदारकीपर्यंत असेल, साईबाबा विश्वस्त व्यवस्था, शिर्डी संस्थांच्या उपाध्यक्ष पदापर्यंत असेल, त्यांनी अनेक पदं भूषवली. तोच वारसा मला आलेला होता. त्यामुळे असं काही राजकारणात तो वारसा होताच मला. मग तुम्हाला असं कधी झालं का राजकारणात की एखादी अशी तुम्हाला प्रॉब्लेम तुमच्या समोर आली, तर तुम्हाला असं वाटलं की सोबत कोणतरी पाहिजे माझ्या, असं
भाऊ असतील किंवा अजून कोणी? राजकीय जीवनात आल्यानंतर एक असतं की तुम्ही तो प्रॉब्लेम म्हणून बघता की समोरच्याची काहीतरी अडचण म्हणून ते तुमच्याकडे आलेत आणि ते काम करता. तुम्ही कशा अर्थाने घेता, वेगवेगळे आरोप प्रत्यारोप होतात. त्यावरती राजकारण म्हटलं की ते आलंच, ते येत असते. त्यामुळे ते टाळूच शकत नाही. आणि त्या आव्हानांना आपण आपल्या परीने सामोरं जायचं. मी एक आयुष्यात राजकारणात जरी असलो तरी माझं राजकारण हे 4 दिवसाचं असतं, निवडणुकीपुरतं. निवडणुका संपल्या की सगळेच मला सारखे असतात. अगदी माझ्या विरोधात निवडणुका लढलेलेही माझे आजही चांगले मित्र आहेत. त्यामुळे असं काही मी राजकारणाच्या किंवा त्या निवडणुकींच्या तात्पुरत्या स्वरूपात झालेले जे काय ती काय बांधाची भांडणं नाही आहेत का, हा ते कुठल्याही प्रकारे जर विचार केला आपण तर ती काही घरगुती भांडणं नाहीत का, वडलोपार्जित काहीतरी खुन्नस आणि दुश्मनी असं ते राजकारणात चुकूनही नसतं. आणि आत्ताची राजकीय परिस्थिती बघितली तर एकेकाळी एकमेकाचे कट्टर विरोधक असलेले आज गळ्यात गळे घालून फिरतात. त्यामुळे राजकारण हा भाग वेगळा आहे आणि वैयक्तिक संबंध हा भाग वेगळा आहे. अडचणी राजकारणात आल्यानंतर येतात का? हो, तुम्हाला कुठेतरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा तुमचे विरोधक हे असतातच. किंवा काहींना चांगलं काम बघवत नाही, काहींना असं असतं की याच्या नावावरती हा मोठा आहे, याच्या नावावरती आपण शिंतोडे उडवायला गेलं तरच आपलं नाव सगळीकडे जाणार आहे, अशा गोष्टी घडतात. राजकारणी टॅक्स झाली तशी ती राजकारणातल्या त्या टॅक्स आहेत. त्यामुळे त्याच्या बाबतीत फार काही विचार करावा असं मला वाटत नाही. आणि अडचणी येत असतात, परंतु त्यावर तुम्हाला कसा मार्ग काढता येईल. हा, राजकारणात एक तत्व मी पाहतो की मी कधी खोटं बोलत नाही, राजकारणात असू नाही. बऱ्याच जणांचं राजकारणी म्हटलं की तो खोटंच बोलणार किंवा तो नुसते आश्वासनच देणार. मी जे सांगतो ते करतो आणि जे कुणी माझ्याकडे काम घेऊन आला तर मी तोंडावर नाही म्हणू शकतो किंवा ती ताकद मी ठेवतो की माझ्याकडून त्याचं काम होणार नसेल तर मी तोंडावर नाही म्हणून सांगतो. मी कुणालाही झुलवत ठेवत नाही. म्हणजे ठाम भूमिका जर ठाम भूमिका जर आपण राजकारणात घ्यायला शिकलो तर मला वाटतं की आपल्याला कुठेही अडचण येत नाही. बरोबर. आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी आत्तापर्यंत काम करत आलोय आणि इथून पुढेही करत राहील. त्यामुळे उद्या पद मिळतंय नाही मिळतंय याचा विचार मी काय करत नाही. बरोबर. म्हणजे तुमच्या एकनिष्ठतेची चर्चा राहुरी मतदारसंघात पण होती. दादा, तुमचा एखादा असा मित्र की जो लहानपणापासून तुमच्या सोबत आहे आणि आजही जर त्याला फोन केला तर तो लगेच तुमच्या सोबत येऊन तुमच्या पाठीशी उभं राहील? तुम्हाला प्रयोग बघायचा आहे की फक्त नावं सांगायची? नाही, तुमच्या हिशोबाने. हा आपलं ओपन हार्टेड पॉडकास्ट आहे. तुम्हाला तसं वाटत तुम्ही याच्यात एक मी नक्की सांगेल की मी लहानपणापासून, आम्ही गावी राहत असताना माझं शिक्षण बाहेर गावी झालं, परंतु गावात राहत असताना माझं शिक्षण बऱ्यापैकी पुण्यात झालं. डिप्लोमा पर्यंत मी पहिली ते डिप्लोमा पुण्यात शिकलो. त्यानंतर इंजिनिअरिंगला मी बीईला लोणीला आलो. माझे भारतातले कदाचित बोटावर मोजणे इतकी राज्य असतील की तिथं मित्र नसतील. आणि आजही मला विश्वास आहे किंवा अनेकदा असं आजही आम्ही भेटतो. अगदी पहिली दुसरीच्या मित्रांपासूनचे मित्र म्हणजे गेट टुगेदर होत असतात, आजही भेटतात कुठे ना कुठे कामानिमित्ताने किंवा आलो या भागात गेलोय. ज्या ज्या भागात जाईल त्या त्या भागातल्या मित्रांना आवर्जून भेटण्याचा प्रयत्न मी करत असतो. आणि आजही मला ठाम विश्वास आहे, शाळा कॉलेजचे असतील किंवा बाहेरचे असतील, कुठलाही मित्र की तुम्ही तर विचारलं की असा कुठला मित्र आहे का, तर मी असं सांगेल की कदाचित मला अशी नावं सांगावी लागतील 1-2-4 की बुवा हे येणार नाहीत कदाचित, तेही शाश्वती नाही मला, तेही येतील. परंतु कदाचित अशी फारच मी विचार केला तर 1-2-4 नावं काढू शकेल की नाही ते मी फोन केला आणि ते उपलब्ध नाहीत असं घडू शकतं. बाकी सगळे पण मला आजपर्यंत जर मला कोणी विचारलं जीवनात काय कमावलं तर मी सांगतो माझी मैत्री आणि मी माझी प्रेमाची लोक ह्याच गोष्टी कमावल्यात. क्या बात आहे. असा एखादा किस्सा तुमच्या मित्रासोबतचा की तुम्ही आजही आठवलं तुम्हाला हसू आवरत नाही, असा एखादा किस्सा? असे एक नाही, अनेक किस्से. नाही तरी एखादा म्हणजे असा किस्सा की जो तुम्ही विसरू शकत नाही, तुम्हाला कधी ना कधी त्याची आठवण होत राहते असं? नाही, चांगले वाईट मैत्री आली की त्यात चांगले वाईट किंवा एखादा किस्सा असा येऊ शकतो की ज्यावेळेस भाऊ आमदार होते त्यावेळेस तुम्हाला त्यांना खोटं बोलावं लागलं तुमच्या मित्रासाठी, असं काहीतरी? असं अनेकदा झालंय की कॉलेज जीवनात, आता मीच नाही तर कुणी असू देत, आम्ही काय कॉलेजला असताना किंवा शाळेत असताना खूप हुशार होतो असंही नव्हतं, परंतु एक होतं की मैत्री कशी जपावी याचं उदाहरण जर सांगायचं झालं तर आमच्या ग्रुपची उदाहरणं आजही सांगितली जातात. ज्या शाळा कॉलेजेसमधून आम्ही शिकलोय आजही ते शिक्षक लोक आम्ही गेलो तर 2 शब्द प्रेमानेच बोलतात.
नवीन विद्यार्थी असतील तर त्यांना आमची चांगल्याच प्रकारे ओळख करून देतात. हे ज्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे पण ती मेमरी सेव्ह आहे अशी. हा, म्हणजे वाईट असे अनुभव कुठल्याच शिक्षकांना किंवा कुठल्याच आमच्या मित्र कंपनीपैकी कुणाला नाही आहेत. त्यामुळे हा, चांगले वाईट अनुभव हे थोडेफार असतातच, परंतु ते तिथल्या तिथे वाईट गोष्टी या जागेवरती सोडून द्यायच्या असतात, चांगल्या गोष्टी घेऊन पुढे जायचं असतं. असे अनेक किस्से आहेत. त्यामुळे तो किस्सा मैत्रीचे किस्से अशा ठिकाणी सांगणं मला नाही योग्य वाटत. अच्छा अच्छा अच्छा. तुम्हाला गाड्यांची आवड आहे का? हो, मला गाड्यांची खूप आवड आहे. मग तुम्हाला असं कधी वाटलं नुसती होतं? गाड्यांचीच नाही, मला घोड्यांची पण आवड आहे. क्या बात आहे. म्हणजे आता अजून लोकं पण जे आहे गाड्या तुमच्याकडे? घोड्या म्हणतात ते मला दोन्हीची आवड आहे. हा का? मग आता तुमच्याकडे घोडा आहे का सध्या? घोडे आहेत. घोडे आहेत? हा. किती? माझ्याकडे 6 घोडे आहेत. क्या बात आहे. म्हणजे वेगवेगळ्या ब्रीडचे असे सगळे? नाही, ब्रीडचं म्हणायला जाल तर देशीच ब्रीड आहेत सगळ्या. हा. आपले काठेवाडी असतील, मारवाडी असतील, अशा ब्रीड ज्या आहेत त्यातले घोडे माझ्याकडे आहेत. आणि असं तुमचा छंद होता का की ज्यावेळेस भाऊ राजकारणात सक्रिय होते त्यावेळेस मला असं वाटलं की नाही, ही गाडी मी वापरलीच पाहिजे, तुम्ही त्या गाडीसाठी हट्ट धरला, असं कधी झालंय का? मी कॉलेजला, आता त्या गाडीवरून जर सांगायचं झालं तर मी कॉलेजला असताना माझे वडील आमदार होते. मलाही वाटायचं बाकीच्यांसारखं, कारण माझी बुद्धी काय, आमदाराचं पोरगा आहे म्हणून बुद्धी वेगळी असं काही नसतं. त्या वयात जी लोकांना बुद्धी वाटतं असायची असं. तीच असणार आहे. मलाही त्यावेळेस वाटायचं की 10वी सुटल्यानंतर 11वी-12वीला आपल्याला गाडी पाहिजे. गाडी पाहिजे, जसं आजकालच्या मुलांना त्यावेळेस हा, म्हणजे मोबाईल लागत आजकालच्या मुलांना मोबाईल, गाड्या हे तर कदाचित काही आपल्या ग्रामीण भागात जर बघितलं तर शाळेला पण गाड्यांवर येतात मुलं. हो. परंतु मला चांगलं आठवतंय की मी 11वी-12वी तर नाहीच केली, मी डिप्लोमाला ऍडमिशन घेतली 10वी नंतर लगेच. 10वी नंतर. मला त्यावेळेस खूप अपेक्षा होती की मला घरून गाडी मिळेल वगैरे, परंतु मी सगळे प्रयोग करून बघितले, सामधाम दंडभेद, मला काय गाडी मिळाली नाही. मी 18 वर्षाचा झाल्यानंतरच मला गाडी दिली गेली. 4 व्हीलर डायरेक्ट? नाही, मला 2 व्हीलरच दिली गेली. तोपर्यंत मी 18 वर्षाचा होईस तोपर्यंत मी सायकल वापरत होतो. म्हणजे मी आजच्या पिढीला हे आवर्जून सांगेल, आजच्या पालकांनाही सांगेल की आत्ता जर आपण बघितलं तर बऱ्याच म्हणजे यंग एजमध्ये पाठीचे वगैरे जी काही दुखणी चालू होतात ही पूर्वीच्या जुन्या लोकांना कुणालाच नाही. वैयक्तिक मला पाठीचं दुखणं आहे, पण माझं कारण वेगळं की एक ॲक्सिडेंट झाला होता, तिथून पुढे मला त्रास व्हायला लागला किंवा माझा प्रवासही जास्त आहे त्यामुळे होतं. परंतु मुलांना तुम्ही कमी वयामध्ये ज्यावेळेस गाड्यांची सवय लावता, सायकलवर तो गेला की त्याचा व्यायाम होतो. आजकालच्या मुलांना एक तर क्रिकेटही खेळतात ते मोबाईलवर खेळतात, फुटबॉल खेळतात मोबाईलवर खेळतात. यातून आपण पालक म्हणून जर विचार केला तर विद्यार्थ्यांना किंवा आपल्या मुलांना सायकलवरती शाळेत जायला लावणं हा का आपल्याला कमीपणा वाटतो किंवा आपल्यावर पोरगं उपकार करतंय शाळेत जातं म्हणून, अशा पद्धतीने पालकांचं जे वर्तन असतं. मला तर 18 किलोमीटरवर माझं कॉलेज होतं, मला 3 किलोमीटर सायकलवर जावं लागायचं, तिथून पुढे मी बसनी प्रवास करायचो. आणि त्यावेळेस माझे वडील, हो त्यावेळेस माझे वडील आमदार होते. मग मी तर म्हणायला पाहिजे होतं मी आमदाराचा पोरगा आहे, मला गाडीच पाहिजे. त्यांना माहिती होतं? मित्रांना सगळ्यांना माहिती होतं. मग तुम्हाला असं कधी वाटलं नाही की एवढे सगळे मला बोलू राहिले तरी कोणी बोलायचं काही कारणच नव्हतं ना, कारण ते मित्र जर मित्र आहेत तर ते काही कुठल्या गोष्टीवर बोलायचं कारणही नव्हतं. एक होतं की मी शेतकरी कुटुंबातला आहे, वडील जरी आमदार झाले असले किंवा जरी राजकारणाचा वारसा असला तरी मूळ व्यवसाय आमचा शेती आहे. एक शेतकरी कुटुंबातला मुलगा जे जीवन जगतो तेच जीवन मी जगत आलो. आजही मी शेती करतो, असं काही नाही की मी आज कुठंतरी नगराध्यक्ष झालो म्हणून वेगळेच काही आहे. उदरनिर्वाहाचं साधन म्हणून आजही आमचं शेती आहे, आमचं बाकीचे काही व्यवसाय आहेत, परंतु शेती हा मूळ व्यवसाय जो आहे तो आजही आम्ही करतोच. नाही म्हणजे तशी तुम्ही डाऊन टू अर्थ आहे, कारण एक फोटो मी पण बघितला होता की एक लोकनियुक्त नगराध्यक्ष नगरपालिकेत कामकाज निमित्त जाताना स्कूटीवर बसून चाललाय. तो व्हिडिओ आणि तो फोटो आमच्याकडे आला होता, त्याला बरेच दिवस झाले. समजा जर तुम्ही राजकारणात नसतात आज तुम्ही कुठं असतात तुमच्या अंदाजे? मी राजकारणात नसतो तर मी कुठं असतो हे मी सांगण्यापेक्षा तुम्ही जे मागाशी प्रश्न विचारला मित्रांवरून, आजही माझे मित्र, मैत्रीत आपण एकमेकाला 4 शब्द जे बोलतो आजही सांगतात तू राजकारणात नव्हता पाहिजे, तू व्यवसायात पाहिजे होतास. ते शब्द सगळे शब्द गोड असतात ते. हा, ते गोडीचेच शब्द असतात किंवा भल्यासाठीचेच असतात. मी व्यवसायात आहे परंतु राजकारणामुळे व्यवसायाकडं ज्या पटीत तो व्यवसाय वाढवायला पाहिजे तेवढा वेळ आज नाही देऊ शकत. त्यामुळे कदाचित आज माझे जे काही बरोबरचे मित्र असतील, माझे सहकारी असतील, ते ज्या उंचीवर जाऊ शकले किंवा आजही प्रगती करतायत तेवढी प्रगती कदाचित व्यवसायाच्या निमित्ताने माझी होत नसेल. आर्थिक पद्धतीने विचार केला तर कदाचित मी तेवढा वरती जाऊ शकत नसेल आज, परंतु मी ज्या
प्रकारचं आयुष्य निवडलंय राजकारण. तर मी निवडण्यापेक्षा माझ्या सगळ्या प्रेमाने जी मी लोक कमवली आहेत त्यांनी मला आज त्या पदावर बसवलंय आणि त्यांच्यासाठी काय काम करता येईल हा विचार माझा 24 तास म्हटलं तरी डोक्यात चालू असतो. नेहमी तो विजन असतो तुमच्या डोक्यात की त्याशिवाय कामच होऊ शकत नाही. म्हणजे मी आजही एक मी झालं की नगराध्यक्ष झाल्यावरती मला माझे एक मार्गदर्शक आहेत, माझे काका आहेत, त्यांनी मला सांगितलं होतं तू नगराध्यक्ष झालायस, आत्तापर्यंत प्रत्येक नगरपालिका असेल किंवा कुठेही असेल, नगराध्यक्ष असेल किंवा आमदार असतील, खासदार असतील, प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला कुणाला ना कुणाला संधी मिळत असते, परंतु तू नगराध्यक्ष झालाय तर तुझं काय वेगळेपण आहे किंवा तू काय करू शकशील हे तू विचार कर. दुसरी गोष्ट की जे काय करायचंय ते चांगलंच करायचं. ही शिकवण मला घरात मलाच नाही तर आमच्या सगळ्यांनाच मुलांना ही शिकवण आहे. त्यामुळे हेच मी फक्त राजकीय जीवनातही वापरलं की जे काय करायचं ते चांगलं करायचं, नाही तर करायचंच नाही. म्हणजे अनेकदा मी असं बघतो की 10 प्रभाग असतील तर 10 प्रभागांमध्ये 1 कोटी रुपये निधी आला आणि मग तो 10-10 लाख रुपये वाटा. मी एकच सांगायचो माझ्या सगळ्या नगरसेवक सहकाऱ्यांना पण की अरे ज्या प्रभागात 1 कोटीची गरज आहे ना तिथं तो 1 कोटी जाऊ द्या. तुमच्या प्रभागात जे काय लागतंय 2 कोट लागू, 50 लाख लागू, नाही तर 5 कोट लागू, ते कुठून आणायचा वरतून निधी ते मी बघतो. ते काम करणं गरजेचं आहे ना तर ते पण आपण करूयात, परंतु आत्ता तेवढा आलाय म्हणून आमच्याकडे सगळीकडे द्या ही जी पद्धत आहे ही काय कोणी वापरू नका. त्याच्याने गावचा विकास खुंटेल. आपल्या शहराचा जर आपल्याला विकास करायचा असेल तर आपल्याला विजन त्याप्रमाणे ठेवावं लागेल. बरोबर. हे सांगून आम्ही नगर परिषदेचंही कामकाज त्याच पद्धतीने करत गेलो आणि त्याचा नक्की फायदा झाला. म्हणजे मी तर चॅलेंज करतो की मी नगराध्यक्ष असताना 5 वर्षात देवळाली गावामध्ये जेवढी कामं झाली तेवढी कामं कुणीही सांगावं याच्या आधीच्या पालिकेच्या स्थापनेपासून कुठल्याच 5 वर्षात झालेली नाही. आय थिंक ते आदर्श पुरस्कार तुम्ही असताना भेटला होता. 5 वर्षापैकी पहिल्या वर्षीचा तो पुरस्कार ऑलरेडी डिक्लेअर झालेला होता, परंतु उरलेल्या 4 वर्षात आम्ही घेतला आणि 3 वर्ष झालेत आज पालिकेच्या निवडणुका म्हणजे आमची टर्म किंवा कार्यकाळ संपून. तरीही मागच्या 2 वर्षही म्हणजे मीच बघत होतो त्यात काही गोष्टी. आम्ही सलग जवळपास 7 वर्ष तो पुरस्कार घेतोय. हो, अशा अनेक पुरस्कार आहेत. एक तुम्हाला कदाचित कुठला माहिती आहे मला माहित नाही, परंतु आम्ही अगदी दिल्लीपर्यंत ते पुरस्कार घ्यायला गेलोय. क्या बात आहे. सेल्फ सस्टेनेबल सिटी म्हणूनही देवळालीला नगर परिषदेला पारितोषिक मिळालेलं आहे. अशा अनेक पुरस्कार आहेत. तर तुमचं जे प्रतिष्ठान आहे प्रतिष्ठान कदम प्रतिष्ठान किंवा आम्ही जे काही ते बेंच बघितले राजश्री कदम प्रतिष्ठान आमचे वेगवेगळे संस्था आहेत. मी वेगवेगळ्या म्हणजे राजकारणात असूनही मी सामाजिक संस्थांबरोबरही काम करतो. म्हणजे त्या प्रतिष्ठानचा राजकारणाशी काही संबंध नाही. राजकारणाचा आणि त्या संस्थांचा काही संबंध नाही. अण्णासाहेब पाटील कदम शेती व ग्रामविकास प्रतिष्ठान आहे, तिथेही मी खजिनदार म्हणून 6 वर्ष माझ्याकडे जबाबदारी होती. परंतु राजकारणात आल्यानंतर त्या पदावर राहणं मला उचित नाही वाटलं, त्यामुळे मी नंतर राजीनामा दिला. मी विनंती केली की मला त्यातून आता मुक्त करावं. राजश्री कदम प्रतिष्ठानच्या संचालक मंडळातही मी आहे. सत्यजित कदम फाउंडेशन आमची एक संस्था आहे, सगळ्या मित्रांनी मिळून ती उभी केलेली आहे आणि यातून आम्ही वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम हे घेत असतो. कारण विशेषतः शिक्षणाच्या बाबतीत मुलांच्या की कुठेही कुठल्याही विद्यार्थ्यांना जी काही मदत लागेल ती कशी उपलब्ध करून देता येईल किंवा त्याच्यात काय मदत करता येईल किंवा आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळत नाहीत त्या कशा दाखवता येतील. शहरामध्ये एरो मॉडेलिंग हे जर विचार केला तर फार काही त्यांना कौतुक नाही वाटत किंवा त्यांना बघायला मिळतं. आपल्या भागामध्ये अरे ही छोटी विमानं मोठी विमानं उडतात कशी, हे जे काय आहे त्याच्या मागचं काय सायन्स आहे, काय टेक्निक आहे, याचा जर विचार केला तर हे आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना कुठं ऐकायला बघायला मिळत नाही. मोबाईलचा वापर हे करतात त्यावर ते बघू शकतात, परंतु तो वापर कसा करावा हे त्यांना शिकवलं जात नाही. आजच्या जनरेशन सगळ्यात मोठं हे जनरेशनचं खूप ती गोष्ट अवघड आहे. मग असे काही उपक्रम असतील. इव्हन मध्यंतरी आम्ही एक कार्यक्रम घेतला याचा काय मराठीमध्ये आपण अंतरिक्ष काहीतरी म्हणतात त्याला. कधी घेतला होतो? आपल्या ग्रहताऱ्यांवरती जे काही आपण म्हणतो ना आपलं गॅलेक्सी प्लॅनेटोरियम, त्याला अंतरिक्ष काहीतरी म्हणतात, यात्रा का असं काहीतरी मराठी एक्झॅक्ट आठवत नाही वर्ड. परंतु तो कार्यक्रम म्हणजे
ते जर बघायचं असेल तर आपल्याला आपल्या इथून माझ्या मते संभाजीनगरला नाही, नगरला नाही, पुण्याला नाही तर मुंबईला गेलं तर अशी किती कुटुंब आहेत आपल्या ग्रामीण भागामध्ये की ती तिथं जाऊ शकतात. आम्ही देवळालीमध्ये ते अरेंज केलं. त्याचा काय खर्च आहे आम्ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून केला आणि साधारणतः 12 का 15,000 विद्यार्थ्यांना आम्ही ते दाखवू शकलो. याच्यातून विद्यार्थ्यांना काय चांगल्यात चांगलं मिळतंय हा प्रयत्न आम्ही नेहमी करत असतो. शेतकऱ्यांसाठी काय मदत करता येईल, आम्ही आमच्या देवळाली गावातली ओढ्यांची कामं केली. राजश्री कदम प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही एक पोकलेन मशीन लोकार्पण केलं. बाकीची सगळं व्यवस्थापन हे सत्यजित कदम फाउंडेशनचे जे काही आमचे सहकारी आहेत, कार्यकर्ते त्यांनी बघितलं. आम्ही जवळपास 90% कामं आमच्या ओढ्यांची खोलीकरण रुंदीकरणाची शासनाचा एकही पैसा न घेता केली. ते या माध्यमातून आम्ही करू शकलो. आमच्या गावाचा आज जर विचार केला, देवळाली नगर परिषद म्हणतो शहरी भाग येतो. 25,000 एकर शेतजमीन आहे देवळालीमध्ये. शेतकरीच हा म्हणजे देवळालीचा नागरिक हा प्रामुख्याने शेती व्यवसायावर आहे. त्या शेतीसाठी नगर परिषद म्हणून काही करता येतं का तर नाही करता येत. परंतु या माध्यमातून आम्ही काय करू शकलो, नगर परिषदेच्या माध्यमातून रस्ते, पाणी या गोष्टी आपण करू शकतो. पण पिण्याच्या पाण्याचं झालं पालिकेचं, शेतीच्या पाण्याचं काय करता येईल, एक शाश्वत पाण्याची व्यवस्थापन कसं करता येईल, त्यासाठी आम्ही ते ओढ्यांची कामं केली आणि आम्हाला नक्की इफेक्ट जाणवला. म्हणजे मी माझं वैयक्तिक उदाहरण देईल. 450 फूट आम्ही बोर घेतला होता जो कोरडा गेलेला आणि आज जर आमच्या देवळाली गावात बघितलं तर 50 फुटावर सहजासहजी पाणी बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा भागात आहे. ही परिस्थिती आहे. तो फरक जाणवायला लागला शेतकऱ्यांना. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही, आता हा थोडा वेगळा प्रश्न आहे, ज्यावेळेस तुम्ही असं फिरत असता सामाजिक कामानिमित्त किंवा राजकारणाच्या कामानिमित्त तर एखाद्याला बघून तुम्हाला असं वाटतं की ही गोष्ट माझ्याकडून राहून गेली किंवा मी ते आता करू शकत नाही, असा एखादा छंद किंवा अशी एखादी गोष्ट? नाही, मी करू शकत नाही. मी शरीराने किंवा राहून गेली अशी गोष्ट नाही असं तेच सांगतो मी की शरीराने किंवा वयाने वाढलो असेल तरी मनाने मी अजून बाल आहे म्हटलं तरी चालेल. त्यामुळे मला ती अडचण नाही की आयुष्यात आपण कायम काही ना काही शिकतच राहिलो पाहिजे, हे माझं तत्व आहे. किंवा नाही माहिती आपल्याला तर ते लपवण्यापेक्षा ती माहिती घेऊन त्यात काय करता येईल का, नाही आपल्याला करता आलं तर निदान आपल्या पुढच्या जनरेशनला काही त्यातून आपण करू शकतो का, हा विचार करून त्या पद्धतीने आपण नक्कीच काम करू शकतो. आणि कधी असं तुम्हाला काही खायची सवय, एखादा आवडता पदार्थ तुमचा नेहमीचा? मला नॉनव्हेज सगळंच आवडतं. त्यामुळे असं काही नाहीये म्हणजे मी स्पेसिफिक म्हणजे व्हेजही खात नाही किंवा आवडत नाही असं काही नाहीये. कुठलंही काही येऊ दे माझ्या समोर मी आवडीने खातो. तरी एवढा फिटनेस तुम्ही मेंटेन केलेला आहे. ते आवडीने खातो सगळं म्हणून ते व्यवस्थित राहतो. किंवा असं काही तुम्हाला अशी एखादी डिश आहे का की जी तुम्हाला असं वाटतं की मी स्वतः बनवून मी खायला पाहिजे असं घरी? असं काय नाही, परंतु मी स्वतः बनवून सांगायचं तर हा मला कुकिंगही जमतं थोडंफार. कधी मध्ये वाटलं तर मी ऑलराऊंडर. हा म्हणजे ऑलराऊंडर म्हणता येईल. कारण मित्रांबरोबर आता तुम्ही सगळ्यात सुरुवातीला जो मित्रांवरती प्रश्न विचारला होता तर असं कुठेतरी मित्र कंपनी सगळी एकत्र आलो, आपण मिळून काहीतरी बनवायचं आणि पार्टी करायची, अशा गोष्टी होतात. मग कोणाच्या तरी घरी ठरलं बा आज याच्याकडे करायचंय किंवा एखाद्या मळ्यात जाऊन आज जेवायचंय तर तिथे आम्ही स्वयंपाक करतो. मी आवडीने करतो. फिरायला तुम्हाला फेवरेट स्पॉट कोणतं आहे तुमचं, जिथं तुम्हाला जावंसं वाटतं इंडियामध्ये किंवा आउट ऑफ इंडिया? असं आउट ऑफ इंडिया मी फार काही गेलेलो नाहीये, पण फिरायचा स्पॉट म्हटलं तर माझ्या गावातला कुठलाही कोपरा मी फिरू शकतो. आणि विशेषतः जंगलांची, मला प्राण्यांची वगैरे खूप आवड आहे. त्यामुळे कुठल्याही जंगलात एक सगळ्यात पहिली गोष्ट की तिथं रेंज कमी असते. फोन जो 24 तासात कधी वाजू शकतो तो तिथे कमी वाजतो. त्यामुळे तिथं शांतता मिळते, वातावरण चांगलं असतं. म्हणजे थोडक्यात अभयारण्य असेल किंवा एखादं असं झू टाईप मला भरपूर आवडतं. झू म्हणण्यापेक्षा अभयारण्यात जायला मला नक्की आवडतं. प्राणी काही नसतात अशा ठिकाणी नक्की आवडतं. तुमचा एखादा आवडता प्राणी जो तुम्हाला असं वाटतं की आपण घरी सुद्धा आणून ठेवलं पाहिजे किंवा पाळला पाहिजे असं काही? नाही, मग आवडता प्राणी जर विचार केला तर मला घोडा लहानपणापासून आवडतो. कुत्रा आवडतं मला. कुत्रेही पाळतो, घोडेही पाळतो. मला गायांची आवड आहे. माझं स्वतःचं म्हणजे मी डेअरीला दूधही घालतो स्वतः. हा म्हणजे सगळ्या बाबतीत. आणि फ्री टाइम मध्ये तुम्ही काय करत असता? म्हणजे तुम्हाला फॅमिली सोबत टाइम स्पेंड करायला आवडतं किंवा ऑफिसमध्ये किंवा कुठं बाहेर असतं? मी सांगितलं ना, फॅमिली म्हणजे जसं मी नगराध्यक्ष झालो, त्यावेळेस माझी कुटुंब वाढलं, माझं गाव झालं.
त्याच्यानंतर मला तालुक्याला जिल्ह्याला काम करायची संधी मिळाली. महाराष्ट्राच्या म्हणजे प्रदेशला पक्षाच्या वतीनेच काम करायची संधी मिळाली. त्यामुळे तो गोतावळा जो वाढत गेला ते माझं सगळं कुटुंबच मी मानतो. म्हणजे तुम्हाला त्यामध्येच राहणं त्यामुळे योग्य तिथं वाटतं. मी नक्कीच रमतो आणि त्याच्याही उपर काही वेगळं कुठं जावं किंवा काय असं मला नाही वाटत. म्हणजे नगराध्यक्ष झाल्यावर तुम्हाला एक प्रत्येकाला कॉन्फिडन्स येत असतो एक लेवलवर गेल्यावर. तुम्हाला त्या कॉन्फिडन्समध्ये असं कधी झालं की तुम्ही एखाद्या भाषणाला उभं राहिले आणि तुम्ही अचानक अडकले, तुम्हाला पुढे काही सुचतच नव्हतं, असा एखादा किस्सा आहे का तुमच्या आयुष्यातला? नाही, एक सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे बरं का, माझी भाषणाची जी सवय आहे, शक्यतो मी पूर्वतयारीनेच बोलतो. कारण कुठेही गेलं, हा काहीतरी किरकोळ असेल तर गोष्ट मला मान्य आहे, कुठेतरी एखाद्या ओपनिंग मध्ये 2 शब्द बोला, हा तिथे 2 शब्द बोललं तर ती गोष्ट वेगळी आहे. परंतु एखाद्या कार्यक्रमाला आपण नियोजित ज्यावेळेस जातो, आपल्याला माहिती असतं की आपण तिथं प्रमुख पाहुणे आहोत किंवा आपण त्यातले एक महत्त्वाचा घटक आहोत, समोर ऐकणारे श्रोते चांगले आहेत आणि त्यांना काहीतरी आपल्याकडून चांगल्या गोष्टी अपेक्षित असतील किंवा त्यांना काही आपण सांगितलं पाहिजे. जनरली राजकीय लोकांची भाषणं ही मी काय केलं आणि काय नाही केलं याच्यावर जी असतात, त्याच्यापेक्षा काही गोष्टी आपण केल्यात आणि काही करायच्यात आणि त्यासाठी जर त्यांची सगळ्यांची साथ मिळणार असेल किंवा गरजेची असेल आणि ती मिळाली तर मला वाटतं की आमच्या गावात अशी बरीचशी कामं झाली आहेत जे अगदी 4-4 पिढ्यांपासून रस्ते होत नव्हते. तिथं आम्ही जाऊन बसलो, सगळे यंग जनरेशनला बोलवून घेतलं, वयस्कर लोकांशी चर्चा केली, आधी यंग जनरेशनला घेऊन बसलो, ती काय त्यांच्यातले किरकोळ वाद असतील ते विषय मिटवले. जे 4-4 पिढ्यांपासून झालेले नव्हते असे रस्त्यांची कामं मार्गी लागली. तर या ज्या गोष्टी आहेत ह्या म्हणजे पूर्वीच्या काळी एक जी पद्धत होती, अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण इतिहास जर बघितला तर पूर्वी पोलीस फिलीस ही काही यंत्रणा नव्हती, त्याचा न्यायनिवाडा जागेवरतीच व्हायचा. मग त्या ज्या गोष्टी आहेत जर आपण सामोपचाराने समजून घेतलं, चूक मान्य करायला शिकलो तर मला असं वाटतं की जागेवरती त्याचा न्यायनिवाडा होतो लगेच. त्यामुळे तशा पद्धतीने काम करायला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. ते जर दिलं, नाही तर आमचं राजकारण्यांचा एक स्वभाव असतो की एक जण कोणीतरी आलाय, काहीतरी भांडण मिटवायच्या हिशोबाने तो आलेला असेल तर माझ्या राजकीय फायद्यासाठी मी त्याचं ते भांडण मिटणार कसं नाही याच्यात काहीतरी गोष्टी करतो. हा जो स्वभाव असतो बऱ्याचशा राजकारण्यांचा, हा कालांतराने त्यांना कुठेतरी त्या अडचणी येतातच. म्हणजे जे आहे समोर ते मांडलं ना, खोटं बोललं की आपल्याला 100 गोष्टी लक्षात ठेवावं लागतात आणि आपण जे काय खरं आहे एकासाठी 100 बोलावं लागतं ते लक्षात ठेवावं लागतं की पुढच्या वेळेला तो माणूस समोर आला, अरे आपण याला काय सांगितलं होतं. त्याच्यापेक्षा जी आहे वस्तुस्थिती ती बोला ना बाबांनो, तुम्हाला खोटं बोलायची वेळ येत नाही आणि याला काही फालतूच्या गोष्टी लक्षात ठेवायची वेळ येत नाही. बरोबर. तुमच्या या नगर परिषदेच्या या सगळ्या एरियामध्ये म्हणजे देवळाली शहरामध्ये किंवा राहुरी तालुका मतदारसंघामध्ये एवढे कार्यकर्ते, त्यातला एखादा असा कार्यकर्ता आहे की जो तुम्हाला वाटतो त्यांनी वेगळाच किस्सा करून टाकला किंवा तुम्ही त्याला विसरू शकत नाही असं काहीतरी? काही असं ना, हौशी नवशी असे कार्यकर्ते असतात, असे अनेक असतात आणि असे किस्सेही घडत असतात. परंतु शक्यतो सगळ्यांनी संयमाने राहावं, काही गोष्टींची पथ्य पाळावीत हे मी कायम सांगत असतो. आणि असतो एखादा अतिउत्साही कार्यकर्ता असतो की कुठंतरी एकदा दोनदा भेटला, फार काही ओळख झालेली नसती, फक्त हा आपला पक्षाचा कार्यकर्ता आहे किंवा आपल्या विचारांचा आहे एवढं कळालेलं असतं म्हणून कुठंतरी 2 शब्द त्याच्याशी कुठंतरी भेटला म्हणून 2 गोष्टी प्रेमाने बोललेलो असतो. त्याचा तो वेगळ्या पद्धतीने अर्थ काढून काहीतरी लोकांना बाबा मी खूप जवळच आणि मी या काही गोष्टी या करतो त्या करतो, ह्या अशाही गोष्टी काढतात. ते फार काही विचार करण्यासारखे असतात असं मला वाटत नाही. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, आपण लोकशाहीत राहतो. असताना कार्यकर्ते सोशल मीडियावर फोटो टाकण्यासाठी गडबडीत फोटो काढतात आणि नेत्यासोबत चर्चा करताना भाऊ असं टाकतात काही. आणि मी अशा अनेक कार्यकर्ते बघितले नेत्यांकडे, म्हणजे माझ्या समोर नेत्यांना भेटलेले असतात, काही नाही बोलत तर काहीच नाही, फक्त जाऊन उभे राहतात, फोटो काढतात आणि महत्वाच्या विषयांवर चर्चा. त्यांना असं वाटतं काहीतरी काम आहे पण त्याला नंतर कळत हा फोटो काढून निघून गेलेला आहे. अशा अनेकदा किस्से काढतात. आणि दादा लेटेस्ट जी टेक्नॉलॉजी आलेली सध्या आता, त्यामुळे तुम्हाला काय यूज करावं असं वाटतं असं म्हणजे किंवा काय बरं का, लेटेस्ट टेक्नॉलॉजीमध्ये आपण अगदी एक सोशल मीडिया जर उदाहरण पकडलं तर आज सोशल मीडियाचा वापर लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळे करतात. परंतु एक साधं उदाहरण, सोशल मीडियामध्ये आपण प्रत्येकजण मोबाईल वापरतो, अँड्रॉइड फोन असतो, त्यामध्ये व्हॉट्सअप असतं. त्या व्हॉट्सअपचा वापर किती करावा
आणि कशासाठी करावा. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड नाईटचे मेसेज किंवा फालतूच्या कुठल्या तरी काहीतरी गोष्टी शहनिशा न करता आला की कर फॉरवर्ड या गोष्टी करण्याच्या ऐवजी खरंच काहीतरी व्यवसायानिमित्ताने म्हणा किंवा काही चांगल्या गोष्टींच्या अनुषंगाने म्हणा जर त्याचा वापर केला तर मला वाटतं की हां, आपण नवीन टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे का? नक्की वापरली पाहिजे, पण ती कशी वापरली पाहिजे. जसं मी आत्ता हे उदाहरण दिलं व्हॉट्सअपचं, तर यातून म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे की खूप गोष्टी या जी नेक्स्ट जनरेशन किंवा पुढची पिढी आपण म्हणतो त्यांना नको त्या गोष्टी नको त्या वयात कळून त्याचे दुष्परिणाम व्हायला लागलेत. बरोबर. त्याच्याऐवजी तुम्ही टेक्नॉलॉजी वापरा ना, की आज पूर्वीपासून चालत आलंय की आपण आज नगर परिषदेवरून मागाशी विषय निघाला होता की रस्त्यांची अवस्था का खराब होत आहेत का नाही, किंवा आज आपण नगर जिल्ह्यात आहोत, नगर मनमाड रस्त्याचा विषय घेतला. त्याला नवीन टेक्नॉलॉजी, मी BE आहे स्वतः, कन्स्ट्रक्शनचा माझाही व्यवसाय आहे, तर तो रस्ता टिकेल का नाही टिकेल, त्याचं काय टेक्निक वापरली तर तो रस्ता टिकणार आहे. हीच परिस्थिती आज ग्रामीण भागात जर आपण विचार केला तर राहुरी तालुक्याचा विचार करता राहुरी कारखाना बंद आहे, बाहेरचे कारखाने ऊस न्यायला येतात. पूर्वी जे बैलगाडीनी वाहतूक व्हायची आज ट्रकनी होती. आज ट्रकनी होती तर पूर्वी बैलगाडी बिलं माणसं बिनसं सगळे धरून 5 टनाच्या वर गाडी जात नव्हती, मॅक्स टू मॅक्स 10 टन. ट्रॅक्टर जरी गेला तरी तो फार काही त्यावेळेस वजन नसायचं. आज ट्रकनी वाहतूक व्हायला लागली म्हणजे 40 ते 50 टनाच्या दरम्यान ती गाडी असते. बरोबर. आणि रस्त्यांचं तुमचं जे काही टनेज पकडलेलं असतं हे 25 किंवा 30 टनाचं कॅपॅसिटी पकडलेली असते. त्यामुळे रस्ते आपले खराब होत चालतात. यावरती मी असं म्हणेल शासकीय अधिकाऱ्यांच्या चुका जेवढ्या असतील तेवढ्याच लोकप्रतिनिधींच्या पण असतील की त्यांनी अरे रस्ता करताना तुम्ही कॅपॅसिटी किती पकडताय. बरोबर. मग ती ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ना, आता तुमच्याकडे एवढे नवीन गोष्टी यायला लागल्यात की त्याच्यानुसार तुम्ही ते बदल घडवू शकता. जिओ मेम्ब्रेन सारखं मटेरियल आहे ते तुम्ही कुठेतरी वापरलं तर त्या गोष्टी कंट्रोलमध्ये येतील. अगदी विचार करायचा शेतकऱ्यांसाठी, आम्ही आत्ता या 2-4 दिवसातच विषय झाला, आपण मल्चिंग पेपर टाकतो कुठलं प्लांटेशन करायचं असेल तर काळा कागद असतो बघा, शेतामध्ये वगैरे वापरतात तसं ते, तर तो जो टाकतो त्याचाच एक प्रकार वीड मॅट म्हणून आलंय. वीड मॅट टाकलं तर तुम्हाला ते 10 वर्षाचं लाईफ मिळतं. मग त्याच्यावरती मल्चिंग पेपरवर तुम्ही चालत गेले किंवा एखादं जनावर त्याच्यावरून गेलं किंवा काय ते फाटू शकतं. तसं वीड मॅट जर वापरले, कॉस्टिंगमध्ये फरक आहे का तर आहे, परंतु ज्याला खरंच शेती करायची आणि त्या लेवलला त्याची तयारी आहे ते जर वापरलं तर त्याचा नक्की फायदा आहे. तर अशा ज्या नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत या नक्की वापरल्या पाहिजेत. परंतु सोशल मीडियाचं जे व्हॉट्सअपचं मी उदाहरण दिलं तसेच असतील किंवा ते काय आता ऑनलाईनचे गेम चालू झाले, याचं मला वाटतं की वापर झाला पाहिजे आणि तो चांगल्या प्रकारे झाला पाहिजे. तो वापर होऊन जर त्याच्यातून काहीतरी वेगळं घडणार असेल, काहीतरी दुष्परिणाम त्याचे घडणार असेल, मेसेज गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग अशी काही व्हॉट्सअपचं माझं पटत नाही. मला जर कोणी सांगितलं तर माझं हेच उत्तर असतं, व्हॉट्सअपचं माझं पटत नाही. कामाचे मेसेज असतील आणि मला निरोप आला, बऱ्याचदा असं होतं कामाचं काहीतरी व्हॉट्सअपचं हे पाठवला की त्यांनी फोन करून सांगितलं तरच मी ते बघतो, अन्यथा मी बघतही नाही. मग तुम्ही स्टेटस वगैरे काही ठेवत नाही एवढं? शक्यतो मी नाही वापरत. म्हणजे काहीतरी गरजेचं आहे, कुठला सणवार असेल किंवा एखादा काही शुभेच्छा देताना सगळ्यांशीच आपण नाही बोलू शकत आहे, त्या स्टेटसवर आपण ठेवलं तर ते जाऊ शकतंय, किंवा एखादा संदेश द्यायचा असेल आपल्याला चांगला वाईट, त्यावेळेस अशा वेळेस तुम्ही स्टेटसचा वापर करा, व्हॉट्सअपचा वापर करा. परंतु आजच्या काळामध्ये त्या व्हॉट्सअपचा जो वापर व्हायला लागला त्यामुळे ज्या गोष्टी कळाल्या पाहिजेत, ज्या बातम्या मिळाल्या पाहिजेत त्याही मिळत नाही. म्हणजे हे पूर्वीच्या काळीचा जर आपण विचार केला तर पूर्वी घोड्यावरती किंवा ते कबुतरांनी वगैरे काय पायाला दोरी बांधून मेसेज द्यायची चिठ्ठी. आजच्या काळात जर तशी कबुतरांवर वेळ आली तर मी म्हणतो आहेत तेवढी कबुतराची काय त्याच्या 10 पट असली तरी कमी पडतील, तरी पुरणार नाही असं ते व्हॉट्सअपचं झालंय आज. बरोबर. आणि व्हॉट्सअप टेक्नॉलॉजी चांगली वापरा ना, स्वतःच फेक न्यूज बनवून आपल्याला टाकून देते. या गोष्टी खूप वेगळ्या पातळीवर चालल्यात. आता थोडा 1-2-3 वर्ष मागचा प्रश्न, कोविड-19 मध्ये म्हणजे कोरोना काळामध्ये त्या पॅन्डेमिक तुम्हाला कसा गेला कोरोनाचा? कोरोना काळ हा 2 लाट कोरोनाच्या आल्या. त्यावेळेस मी खरंच सांगेल की लोक म्हणायचे आम्ही खूप निवांत आहे, किंवा आजही विषय बऱ्याचशा ठिकाणी गेलं तर नाही कोविडचा काळ बरा होता राव, निवांत होतो आपण, घरी बसलेलो असायचं. मी म्हणतो की कोविडचा काळ हा मला सगळ्यात वाईट गेला. तो या अर्थाने की ना मी झोपलो ना मी माझ्या कुठल्या सहकाऱ्यांना झोपू दिला. आम्ही 22 तास ग्राउंडवर होतो.
देवळालीमध्ये आम्ही काम करत होतो, प्रत्येकाने त्याचं गाव सांभाळावं ही जी संकल्पना होती, त्यावेळेस आम्ही आमच्या गावामध्ये पहिल्या लाटेत एकही पेशंट नव्हता. कोविड आम्ही सेंटर इथं अभिमानाने उभारलं होतं सांगतो. आपण. आम्ही कोविड सेंटर देवळाली गावात उभारलं. राहुरी तालुक्यातलं सगळ्यात पहिलं कोविड सेंटर हे देवळाली गावात उभारलं गेलं. शेकडो पेशंट इथं बरे होऊन गेले. अगदी मुंबईपासूनचे पेशंट इथं येऊन बरे होऊन गेले. त्यामध्ये आमच्या सगळ्या डॉक्टर लोकांनी खूप सहकार्य केलं, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं. आता हे ऑक्सिजन वगैरे या गोष्टींमुळं त्यांना मी मदत करत होतो पूर्णपणे. माझ्या आधिपत्याखालीच त्यांनी ते चालू केलं होतं. आणि तुम्ही असाल आमच्याबरोबर तरच ही जी अट होती, मी दररोज कमीत कमी एक चक्कर त्या पूर्ण कोविड सेंटरच्या प्रत्येक पेशंटपर्यंत मी भेटायला जायचो. कोविडचा पूर्ण काळ तुमचा त्या कामातच गेला. म्हणजे कोविड सेंटरच्या आम्ही 2 महिने आमच्याकडं किचन चालू ठेवलं होतं. आम्ही दररोजचं जवळपास दुपारी 2,000 आणि संध्याकाळी 2,000 काय 4,000 2,000 असं काहीतरी होतं. तेवढ्या लोकांपर्यंत घरपोच जेवण द्यायचो. कोणी यायचं नाही तर अर्ध्या तासात आमची अशी इतकी यंत्रणा लावलेली होती की 4,000 लोकांपर्यंत म्हटलं तर अर्धा ते पाऊण तासात आमचा शेवटचा माणूस हा जेवण पोच करून तो आलेला असायचा. दररोज पॅकिंग पूर्ण गावामध्ये. हो. त्यावेळेस आम्ही कोविडमध्ये माझ्या मते ईद आली एकदा, परत अक्षय तृतीया आली. कुठल्याही धर्माचे समाजाचे सण असू देत ते कोविडमध्ये आले तर ते आम्ही सेलिब्रेट केले. ईदला आम्ही सगळ्यांना 4,000 लोकांना शिरखुर्मा खाऊ घातला. तेच आम्ही अक्षय तृतीयाला शेव, कुरडई, भजे, पुरणपोळी खाऊ घातली. अगदी तशा पद्धतीचं नियोजन आमचं त्यावेळेस. म्हणजे एकंदरीत पूर्ण पॅन्डेमिक तुमचा ह्या सगळ्या कामातच. हो, हे तर आम्ही फक्त याच्या बाबत सांगितले. त्या उपर कुठं पेशंट निघाला तर त्याची काय व्यवस्था केली पाहिजे, त्याला कशी ट्रीटमेंट दिली पाहिजे, इथपर्यंत त्या सगळ्या गोष्टी. म्हणजे माझ्या गावातल्या जवळपास प्रत्येक पेशंट जो कळेल त्या पेशंटला, तो अगदी पुन्हा मुंबईपर्यंत असेल तर मी तिथपर्यंत भेटायला गेलो. कारण तो जो मानसिक आधार होता तो गरजेचा होता त्या काळात. तो ज्या ज्या पेशंटला मिळाला, माझ्या मते जे काही कोविडमध्ये पेशंट गेले ते कोविडपेक्षा त्या धाकाने किंवा एक साधं आहे. आज आपण ज्या समाज म्हणून वावरतो, आपल्याला एक सवय, साधं सर्दी ताप झालं तरी कोणीतरी विचारलं पाहिजे. बरोबर. ऍडमिट केलं म्हणजे कमीत कमी 10 जण भेटायलाच दिवसभरात आले पाहिजेत. आणि ते कोविडमध्ये असं होतं, घरातले पण विचारत नव्हते. कोणीच विचारत नव्हतं. मी अशा अनेक अनुभव घेतले की घरात एखादा पेशंट निघाला, मी गेलो त्या पेशंटला बाळाला धरून बाहेर काढले, पण त्याच्या घरातले त्याच्यापासून लांब होते. सगळे लांब पडायचे. कोणी विचारायला नाही. इतके वाईट परिस्थिती की माणसाला स्वतःचा सख्खा भाऊ बहीण पोरं बाप कुणालाच परिस्थिती त्यावेळेस तयार झाली होती. त्यामुळे त्यावेळेस काम करणं किंवा तो मानसिक आधार देणं गरजेचं होतं, ते आम्ही करत होतो. त्यावेळेस शेतकऱ्यांवर खूप वाईट परिस्थिती आली होती, कारण शेतीमाल विकला जात नव्हता किंवा कुठं पाठवायचा कसा किंवा काय, या खूप अडचणी येत होत्या. त्यावेळेस आम्ही आमच्या गावातून व्यवस्था लावली होती. आम्ही दररोज इथून शहरांमध्ये 2-3 गाड्या भरून आम्ही एक पॅकिंग सिस्टीम केली होती भाजीपाल्याची. तुम्हाला त्यावेळेस संचालक मंडळाचा फायदा झाला असेल संचालक असल्याचा त्यावेळेस? नाही, त्यावेळेस मी संचालक नव्हते का? त्याच्यानंतर निवडणुका झाल्या, त्यावेळेस मला संधी मिळाली आणि त्यावेळेस मी एकमताने निवडून आलो. तर अजून एक बातमी अशी पसरली होती मध्ये की HPMV नावाचा एक व्हायरस आलेला आहे किंवा त्याच्यामुळे सुद्धा लॉकडाऊन होऊ शकतं. 15-20 दिवसापूर्वी आलेली बातमी होती HPMV व्हायरसची. आणि पुन्हा लॉकडाऊन होऊ शकतं का क्वेश्चन यावरती. म्हणजे खरंच पुन्हा लॉकडाऊन लागलं तर, आता मी जे काय बोललो मगाशी कोविडच्या प्रश्नावर, तर मी त्या 15-20 दिवसापूर्वी मला पण ती बातमी ऐकायला मिळाली आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने मला जाणवलं की खरंच तशी परिस्थिती परत झाली तर काय. त्यावेळेस नगराध्यक्ष म्हणून गावचा प्रथम नागरिक, कुटुंब प्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी होती. बरोबर. पण ज्यावेळेस ती बातमी ऐकली त्यावेळेस मनाशी निश्चय केला की आज आपण जरी नगराध्यक्ष नसलो तर आज बरीचशी लोक कामं घेऊन येताना, अरे बाबांनो मी नाही अध्यक्ष, पालिकेचं काम हे बोलायला गेलं, दादा आमच्यासाठी तुम्हीच अध्यक्ष आहे, हा जो शब्द आहे किंवा तो जो त्यांना असलेला आधार म्हणा किंवा माझ्यावर असलेलं प्रेम म्हणा, या ज्या गोष्टी आहेत, त्यामुळे मी 15-20 दिवसापूर्वी बातमी ऐकल्या डोक्यात घेतलं की चुकून जरी वेळ येऊ नये असं काही, परंतु चुकून जरी अशी काही लाट आली तर ज्या नगराध्यक्ष म्हणून जेवढ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या त्या आजही पुन्हा माझ्या गावासाठी मी ते करणार. आता काही काळात मी निवडणुकीत असं ऐकलं होतं की निवडणूक जाहीर होणार आहे, तर त्यासाठी तुमची कशी तयारी, तुमचं काय विजन आहे त्यासाठी? निवडणुकीच्या बाबतीत मी सांगायचं झालं तर आत्तापर्यंत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मी कधीच काम केलं नाही.
आणि यापुढेही करणार नाही. मी काम करतोय, ते पटलं, जनतेला वाटलं की हा खरंच काम करतोय आणि हाच आपल्याला पुढं गोष्टी वाढवून देऊ शकतो किंवा पुढच्या डेव्हलपमेंट आपल्या गावच्या असतील या करू शकतो, तर लोक निवडून देतील, नाही तर नाही देणार. त्यामुळे त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीने कारभार करावा किंवा असंच जावं तसंच जावं हे बिलकुल माझ्या स्ट्रॅटेजीत बसत नाही. 24 तास आम्ही सेवेतच आहे. अनेक वर्ष गेल्या 30-35 वर्षांपासून मी स्वतः करत बसतो. म्हणजे आज 43 वय, मी वयाच्या 12व्या वर्षीपासून प्रचारासाठी सायकलवर फिरलेलो आहे. त्यावेळेसपासून कार्यकर्ता म्हणून काम करतोय. कुणी आलं काही काम घेऊन तर त्यांची काय माझ्या परीने मदत करता येईल ती मदत करतोय. त्यामुळे त्या स्वभावात मला वाटत नाही मी बदल केलाय. हा एक बदल केला की पूर्वी कदाचित बघू करू हे थोडं व्हायचं, कारण त्यावेळेस कदाचित मी यंग एजमध्ये होतो. जसजसं मला कळायला लागलं आणि काही ठिकाणी मी अनुभव घेतले की 10 वेळा गेलं तरी ते काम होत नाही, पण चल पुढच्या वड्यात, तर ते काम होण्यासारखं असेल तर हो, नाही तर नाही. का तर निदान माझ्याकडून नाही होते ना बाबा, तू दुसरीकडे प्रयत्न कर, तुला होत असेल तुझं तर चांगलंच आहे. त्याचंही काम अडू नये या भूमिकेतून माझं स्पष्टपणा मी तेवढा ठेवलाय. कारण लोक दिवसभरात 100 लोक भेटून त्यांना जी उत्तरं द्यायची आहेत, 10 लोकांना जर नाही काम होत म्हणून सांगितलं तर ते 10 लोकातले कदाचित 5 लोक येतील, 5 लोक परत येणार नाही. परंतु ती 5 लोक आली तर अरे बाबा बोलणं झालं मागच्या वेळेला, नाही होऊ शकत, मी प्रयत्न केला, त्यांना अपेक्षा असते होऊ शकते का. पण ते 10 लोक दरवेळेला येणार असे 10 दिवसाचे विचार केले तर दररोज येणारे 100 आणि ते 100 अजून वाढवायचे 200 लोकांना दररोज तोंड द्यायचं. त्यापेक्षा मीही मोकळा आणि तेही मोकळे. तेवढी कॅपॅसिटी पण पाहिजे एवढे लोक हँडल करायसाठी. नाही, कॅपॅसिटी पाहिजे पेक्षा 2 शब्द प्रेमाने बोलणं वेगळं आहे आणि काम करण्यासाठी ती एनर्जी खर्च करणं वेगळं आहे. की ती आपल्याला जर एखाद्याचं काम करून नाही, नुसतं चाललंय बोललं दे पत्रण गाठा लावून ते काय रद्दीत विकायचीत का. बऱ्याचशा राजकारण्यांना सवय असते की ते स्पष्टपणे बोलत नाहीत, कायम गोड बोलतात, परंतु काम कुठलंच करत नाही. आपल्याकडेही मला नावं कुणाची घ्यायची नाहीयेत, परंतु आहेत अशा अनेक. नाही तुम्ही घेऊ पण शकता, नाही बी घेऊ शकता, तसं काही नाही. मला नावं कोणाचीच घ्यायची नाही, मी तेच सांगितलं. म्हणजे असं कधी झालंय तुम्हाला की तुम्ही एखाद्या सभेमध्ये किंवा एखाद्या कार्यक्रमात तुम्हाला खूप भूक लागली, तुम्हाला खायला चान्सच भेटला? असं अनेकदा होतं. तुम्ही कुठं बाहेर जाता तुम्ही असं सोबत डबा घेऊन जाता की असं काही इन्व्हिटेशन वगैरे कसं आहे, तुम्ही ऍडजस्ट करता? मी सकाळी कितीही वाजता घरातून बाहेर पडलो तर मी जेवण करून बाहेर पडतो. त्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी जेवण मिळालं तरी मला चालतं. तोपर्यंत चहा आणि पाणी एवढं असलं तरी मला सफिशियंट आहे. चहा पाणी तर सगळीकडे होतं, तुम्ही जिथं जाऊन थांबता चहा होणारच. बरोबर. त्यामुळे ती गाडी 7000 नंबरची इंडियावर ती कुठं थांबली तरी कोण आले तर सत्तो दादा आले, अशी लोकांची इथं म्हणा किंवा रावरीत म्हणा ही तुमची ओळख अशी तयार झालेली. तर आमच्या उटीचा एक रॅपिड फायर क्वेश्चन आहे आमच्या ऑफ द ग्रेड इंडियाचा. बोला. तुमची तयारी होती विधानसभेची 2023 मध्ये, तर 2023च्या या विधानसभेच्या तुमची ज्यावेळेस तयारी होती, 23-24 जशी ती विधानसभेची, त्यावेळेस तुम्हाला तिकीट नाही भेटलं, तुम्हाला असं कधी वाटलं का आपण दुसऱ्या पक्षात जावा किंवा कुठून काही ऑफर आली, असं काही तुमच्यासोबत झालं का? मला ऑफर तर 2019लाच आली होती, परंतु मी मगाशी सुरुवातीला उल्लेख केला, माझ्या आजोबांनी राजकारणात तसं खऱ्या अर्थाने कदम कुटुंब जे राजकारणात आलं ते आजोबांपासून राजकारणात आहोत, संघाचे कार्यकर्ते आहोत. वडीलही आजोबाही संघाचे जे कार्यकर्ते होते, वडीलही होते, मीही आहे. आणि हे सगळं असताना आम्ही ज्या पार्टीशी आज पक्ष म्हणून जोडलेले आहोत, तर ठीक आहे, कदाचित चढ उतार हे आयुष्यात किंवा राजकारणातही चालूच राहतात. असं तर काहीच नाही. आम्ही कायम यापूर्वी जर राजकारणात भारतीय जनता पार्टी कधीपासून सत्तेवर आली हा जर विचार केला तर मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी ही काँग्रेसच्या अगदी निम्म्यात पण नाही आहे सत्तेच्या बाबतीत. इतकी वर्ष काँग्रेसने सत्ता भोगलेली आहे. आम्ही कायम विरोधात राहणारी लोक होतो, त्यामुळे आम्हाला कधी पदाची लालसाही नव्हती, आजही नाही. हा ठीक आहे, कदाचित आमदार झालो तर मी काय करू शकतो, जे विजन पाहिजे ते मला असं वाटतं की बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की जसं देवळालीला तुम्ही सुधारणा केल्या किंवा तुम्ही ज्या संस्थांबरोबर काम करता तिथं ज्या काही सुधारणा तुम्ही करता तशा पद्धतीने आपल्या मतदारसंघाचा विकास व्हायला पाहिजे, म्हणून तुम्ही तयारी करा किंवा तुम्ही लढा, असं त्यांचं म्हणणं होतं. विजन होते अशी तयारी म्हणून असं नाही, परंतु हा ठीक आहे, पक्षाने संधी दिली तर लढू,
आणि शेवटी जनता जनार्दन आहे, जनतेला वाटलं हा आपलं काहीतरी काम करू शकतो, हा भलं करू शकतो मतदारसंघाचं, तर जनता निवडून देईल. तर दादा तुमच्या फिटनेसचा काय सिक्रेट आहे? माझ्या फिटनेसचं सिक्रेट सांगायचं झालं तर मी तसा खेळाडू होतो याच्या अर्थाने सांगतोय की गेल्या 5-7 वर्षांमध्ये म्हणजे अगदी नगराध्यक्ष झाल्यावरही मी सायकलिंग करायचो, हॉर्स रायडिंगही करतो, आजही करतो, पण एवढ्या तसं कोविडपासून माझा व्यायाम हा बंद झाला. मग तुम्ही व्यायाम म्हणजे कसं, योगा करायची की जिम जॉईन करायची असं? मी जिमलाही जात नव्हतो, योगाही करत नव्हतो, मी घरीच व्यायाम करायचो, मी सायकलिंग करायचो, कधी वाटलं रनिंगला जायचो. त्यामुळे हॉर्स रायडिंग करतो मी, हॉर्स रायडिंगमध्येही व्यायाम होतो, पोहायला जातो मी बऱ्याचदा. खेळामध्ये कोणता खेळ आवडतो तुम्हाला? छंद कोणत्या खेळाचा आहे? खेळामध्ये जर छंद असं म्हणाल तर रायफल शूटिंग हाही एक खेळ आहे. रायफल शूटिंग मला आवडतं. मी बास्केटबॉलचा म्हणजे माझा स्कूलला असतानाचा बास्केटबॉल हा माझा गेम होता. त्यानंतर नेटबॉल मी खेळलेलो आहे. मी अगदी महाराष्ट्र लेवलला नेटबॉल खेळलेलो आहे. युनिव्हर्सिटीकडून किंवा डिस्ट्रिक्टकडून मी बास्केटबॉल खेळलोय. कॉलेजला असताना मी हॉकी खेळायचो, युनिव्हर्सिटीकडून मी हॉकी खेळलेलो आहे. तुम्हाला असं कधी वाटलं होतं की एखाद्या खेळामध्ये सुद्धा माझं करिअर होऊ शकतं? तशा पद्धतीने मी कधी विचार नाही केला, कारण मला स्वतःला इंजिनियर व्हायचं होतं आणि मला माझा व्यवसाय उभा करायचा होता. कदाचित मी असं म्हणेल की राजकारणात मी अनावधानाने आणलो गेलो, परंतु वडिलोपार्जित वारसा होता, सगळे प्रेमाचे संबंध होते, सगळी कार्यकर्ते असतील, माझे सगळे सहकारी असतील, त्यांच्यामुळे मी कदाचित व्यवसायात पूर्ण वेळ न देता राजकारणात आलो. म्हणजे खेळ सोडून नंतर तुम्ही व्यवसाय आणि त्यानंतर राजकारण असं. माझे तुम्हाला असं वाटतं का की कोणी जर खेळत असलं त्यांच्यासोबत काही वेळ खेळावं म्हणून असं? नक्कीच वाटतं. म्हणजे आजही मी सांगेल की कदाचित हॉर्स रायडिंगला मी आजही जातो. सायकलिंगचा आमचा ग्रुप आहे, मी देवळालीमध्ये सुरुवात केली, तो आज ग्रुप सगळा खूप पुढे गेला की ते अगदी मॅरेथॉन सायक्लोथॉनला उतरायला लागले, तिथं बक्षिसं घ्यायला लागले, पण मी काय त्या लेवलला जाऊ शकलो नाही. पण याचा नक्कीच आनंद आहे की माझ्या नादी लागून म्हणा की बऱ्याचदा असं म्हणतो ना आपण की याच्या नादी लागून वाया गेला, निदान माझ्या नादी लागून लोक चांगल्या गोष्टी करायला लागले हे म्हणायला हरकत नाही. बरोबर. आणि असं कधी झालंय का की एखादा खेळ तुम्ही खेळताना तुम्हाला अचानक कुठून फोन आला, तुम्ही चालू खेळ सोडून निघून गेले असं काही? हो, बऱ्याचदा झालं. आम्ही गावामध्ये असताना व्हॉलीबॉलची एक टीम केली होती, आम्ही सगळे सहकारी. संध्याकाळच्या वेळेस पासिंग संध्याकाळच्या वेळेस प्रत्येकाचा थोडाफार तरी व्यायाम व्हावा, सकाळी किंवा संध्याकाळी खेळायला जायचं. सकाळी प्रत्येकाला शक्य नाही, तर रात्री कितीही उशीर झाला तरी संध्याकाळी 7 ते रात्री 10-11 वाजेपर्यंत म्हटलं तर आमचं ग्राउंड चालू असायचं. त्या दरम्यान असं अनेकदा व्हायचं की खेळात अगदी ग्राउंडवर असताना, प्लेअर म्हणून आत खेळत असतानाही काहीतरी महत्वाचा फोन आलाय, जावं लागतंय, हे बऱ्याचदा घडलंय. आणि राजकारणाव्यतिरिक्त किंवा तुम्ही ज्यावेळेस ह्या कामातनं बाहेर असतात त्यावेळेस तुम्हाला कोणती मूवीज बघणं आवडतं? म्हणजे कोणते मूवीज तुम्ही बघता? मी खरं सांगायचं तर मला मूवीज बघायला टाइमपास म्हणून जे काही कुठला पिक्चर बघता येईल तो बघायला मला आवडतो. कुठला कॉमेडी पिक्चर किंवा शक्यतो कॉमेडी असावा. हे एक असतं की पिक्चर कशासाठी बघावा, तो एक माहिती घेण्यासाठी काहीतरी बघावा, अन्यथा मनोरंजनासाठी बघावा. परंतु आपल्याकडे आता त्या ऍक्शन मूवीज, हॉरर मूवीज आणि अमुक तमुक जे काही प्रकार चाललेत किंवा आत्ताचं जर बघितलं आपण सगळं, तर मला नाही वाटत त्यातून कुठलंच समाज प्रबोधन होत असेल. ते आपल्यालाच ते बुद्धीला नाही पटत, त्यामुळे आपण न बघितलेलं चांगलं. अगदी सांगायचं झालं तर आता मी एवढ्यात लेटेस्ट मध्ये हंबीरराव पिक्चर आपल्याकडे आला, सरसेनापती हंबीरराव, तो बघितला. त्याच्या अगोदर हे असे जे काही पिक्चर आहेत हे साधारणतः कुठे ना कुठे असतील तर आवर्जून बघायला मला आवडतात. आता तुमचा प्रवास सर्वोत्सात असतो, म्हणजे कुठं ना कुठं तुम्हाला भेट द्यावी लागते, जावी लागते. तर असं समजा गाडीमध्ये जाताना तुम्ही मोबाईलवर युट्यूब बघता की नेटफ्लिक्स बघता की अजून दुसरं काही तुम्हाला बघायला आवडतं? मोबाईलवरती फोनवर बोलण्या व्यतिरिक्त जर वेळ मिळाला तर गाडीत कोणी ना कोणी असेल त्यांच्याशी बोलणं किंवा काही कामाचे विषय असतील. कारण मी राजकारणात जरी असलो तर माझा आजही व्यवसाय आहे आणि तो व्यवसाय मी स्वतःच बघतो बऱ्यापैकी. तर त्या काहीतरी गोष्टी असतील किंवा कुठेतरी नवीन काही गोष्टी की कुठल्या तरी सहकाऱ्यांबरोबर काहीतरी नवीन प्रोजेक्ट अजून चालू करायचे, कोणाला तरी काहीतरी चालू करायला सांगितलं होतं किंवा चर्चा झाली होती, त्याला मार्गदर्शन
करत होतो. मग अशा लोकांशी चर्चा करणं गाडीत फावल्या त्यातच वेळात, वेळ किंवा निघून कोणाची जातो. तरी कुठल्या कार्यक्रमात असताना फोन येऊन गेले त्यांना रिटर्न कॉल करणं, हाच वेळ शक्यतो जातो. म्हणजे त्यामुळे नेटफ्लिक्स काय किंवा तुमचं यूट्यूब काय किंवा यावर फार मी सोशल मीडिया आणि मी हे कदाचित दोन, कीप सेफ डिस्टन्स असं हा घेतलंय. म्हणजे कीप सेफ डिस्टन्स म्हटलं तरी चालेल. तुम्हाला गाडीत असं काही झालं असेल ना की काही कार्यकर्ते असतात ना की दरवाजा उघड दिसला मागून तर घ्या बसून, कारण आपल्याला माहिती दादा कुठं जाणार आहे, असं तुम्हाला अचानक मागे अरे तू कसं काय बसला गाडीत, असं काही झालंय का? असं होत नाही, कारण की माझा प्रवासाचा स्टॅमिना किंवा प्रवासाची क्षमता आणि एखाद्या ठिकाणी गेलो तर किती वाजता येईल हे मलाच माहीत नसतं, तर त्यांना कधी माहिती असणार. त्यामुळे बऱ्याचदा कार्यकर्ते मी गाडीत बस म्हटल्यावर जीव का नको या धाकात असतात. त्याला धाक असतो तर रिटर्न घरी किती वाजता येणार आपण? निघायचा टाइम आहे फक्त. हा. जसं राजकारणात जेवढे जण असतील, बऱ्याच जणांच्या बाबतीत हेच असेल की सकाळी मग मी 5ला बाहेर निघतो, 6ला बाहेर निघतो, 7ला बाहेर निघतो, मी रात्री संध्याकाळी 5च्या आत मी घरात जातो किंवा मी 7च्या आत घरात जातो, 9च्या आत घरात जातो. मला नाही वाटत कुठला राजकारणी हे सांगू शकतो. किंवा अचानक कधी कुणाचंही काही येतं, दवाखान्याचं काम असतं, कुठेतरी काहीतरी ऍक्सिडेंट झाला आता आमचा कॉल आल्यावर तुम्ही म्हणजे आता तुमचा जो कॉल आला, तुम्ही फोन केला आधी, त्यावेळेस मी होतो आमच्या गावामध्ये एक ठिकाणी बिबटे निघाला. बरं, तो लोकवस्ती आहे तिथे, साधारणतः 1,500-2,000 हजार लोक राहायला आहेत. त्या वस्तीच्या बाजूलाच तो बिबट्या होता. त्यामुळं फॉरेस्ट डिपार्टमेंट आलं तरी एक नैतिक जबाबदारी म्हणून आम्ही तिथे गेलो. फॉरेस्ट डिपार्टमेंटची यंत्रणा कदाचित कमी पडली असती, तिथं पालिकेची यंत्रणा असेल, पोलीस फोर्स असेल, कारण लोक तिथं एवढी तिथं वर्दळीचा भाग असल्यामुळे लोक सगळी बाहेर ते बिबट्या दिसतोय करून त्या अजून बघायला आली. चुकून जर कुणावर त्यांनी हल्ला केला असता तर काही दुर्घटना घडू शकली असती. त्यामुळे तिथं नैतिक जबाबदारी म्हणून आम्ही गेलो. ते अगदी जेरबंद करूस तोपर्यंत, बिबट्या तो पकडून नेस तोपर्यंत आम्ही तिथं होतो, मदत केली या गोष्टी. आणि समजा तुम्ही कुठं प्रवासात असला, तुम्हाला यायला उशीर झाला, तर असं कधी होतं का की तुम्हाला उशीर झाला आणि तुम्हाला दुसरी सकाळी उठायला उशीर झाला, किंवा तुमचं सकाळचं रुटीन काय असतो, कसं रुटीन असतो तुमचं? असं आहे, प्रवासात जर असलो आणि ड्रायव्हर बरोबर असेल किंवा कोणी सहकारी बरोबर असेल तर कदाचित मी एखादी रात्र नाईट झोपलो तरी चालू शकतं, परंतु प्रवासात गाडीतही मला झोप लागते. त्यामुळे मला काय स्वतः ड्राईव्ह करायला पण आवडतं? मला ट्रॅव्हलिंग खूप आवडतं किंवा ड्राईव्ह करायलाही खूप आवडतं. मी जर एकदा गाडी चालवायला बसलो तर अगदी एक ट्रिप आम्ही 2-2, 3-3 हजार किलोमीटर मारली, आणि अगदी फास्ट. म्हणजे आपल्या इथून तिरुपतीला जायचं म्हटलं तर आपण म्हणतो 4 ते 5 दिवस. तिसऱ्या दिवशी आम्ही इथं होतो. अशी आम्ही तिरुपतीला जाऊन रिटर्न तुम्ही दुपारी 1:30 वाजता राहुरीतून निघालो आणि तिसऱ्या दिवशी रात्री 1:30 वाजता आम्ही राहुरीत होतो. आता जर समजा तुम्हाला चान्स भेटला की तुम्ही कुठेही जाऊ शकता इंडियामध्ये किंवा इंडियाच्या बाहेर, तर तुम्हाला कुठं जाणं तुम्ही पसंत कराल? गाडीने का कसंही ऑन रोड? मला कुठल्याही जंगलात नेऊन सोडा, मी खुश राहील. जिथं नेटवर्क कमी, तिथं नेटवर्क, जिथं मोबाईल, हे सोशल मीडिया वगैरे काही नाहीये, अशा ठिकाणी मला कुठल्याही जंगलात नेऊन सोडा, मी त्या प्राण्यांबरोबर खुश राहू शकतो. तुम्हाला घरी आतल्यावर शेतामध्ये फिरायला किंवा असं चांगलं वाटतं? शेतीची मला आवडही आहे, मी आजही शेती करतो. शेतीच नाही, दूध धंदाही करतो. त्यामुळे या सगळ्या बाबतीत एक शेतकरी म्हणून नवनवीन प्रयोग करण्याचं काही असू देत, तेही मी करतो. आता आपल्या इथं आहे ना, म्हणजे ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये आपल्या पातळी जिथं कॉलेज नाहीये, तिथं लोकांची किंवा तरुणांची अशी ही मानसिकता झालेली आहे की जायचं, शिक्षण करायचं, तिथंच कुठेतरी जॉब करायची, 9 to 5 अशी. तर त्यांसाठी तुम्हाला काय सल्ला द्यायचा आहे असं एक तरुण पिढीसाठी? असं आहे, माझं शिक्षण हे सगळं शहरात झालं. बरोबर. कदाचित माझी किंवा घरच्यांची कोणाचीच इच्छा नव्हती की मी राजकारणात यावं किंवा मी गावी येऊन राहावं, परंतु ते त्या काळाने ठरवलं, मी राजकारणात आलो. दुसरी गोष्ट, मी उच्च शिक्षित होतो, मग मी तिकडंच कुठंतरी व्यवसाय करू शकलो असतो किंवा व्यवसायात तिकडंच स्थायिक झालो असतो, तेही घडू शकलं असतं. परंतु ती एक नाळ जी जोडलेली असते ना, ती तुटत नाही आपल्या मातीची. आणि असं काही नाही की आपण आपल्या गावी राहिलो म्हणजे आपण काही व्यवसाय करू शकत नाही किंवा काही उदरनिर्वाहासाठी काही करू शकत नाही. मी या मताचा आहे. मी आत्ता मध्यंतरी एक ठिकाणी गेलो होतो, मी गाव व्यू नाही सांगत, परंतु मला तिथल्या तरुणांचा एक विषय असा आवडला की किती उच्च शिक्षित असला तो, अगदी फॉरेनला जरी असला तरी त्यांनी एक दिवाळी म्हणा 10 दिवसांची सुट्टी काढून गावासाठी येतात.
गावात वेगवेगळे उपक्रम, शेतकऱ्यांना मदत करणं असेल, शिक्षणाच्या बाबतीत लहान मुलांसाठी काहीतरी नवीन नवीन योजना आखणं असेल, त्या मुलांची बाहेर शिक्षणाची व्यवस्था करण्यापर्यंत, की त्यांनी गव्हर्नमेंटचे स्कूल असू देत, प्रायव्हेट स्कूल असू देत, तिथं त्यांचे टेक्निकली त्यांनी टीम अपॉइंट केल्यात, तिथं ते सगळे मिळून एक सामाजिक संस्थे टाईप काम करतात. त्यांचे जे मित्र तिथं राहतात ते ते ठराविक मुलं शोधून काढतात आणि त्यांना वेगळं ट्रेनिंग द्यायचं. की कदाचित मी असंही बघितलं की 1ली 2रीला असलेली मुलं अगदी 8वी 9वीच्या मुलांचा जो अभ्यासक्रम आहे तिथपर्यंत अभ्यास करतायत. वेगवेगळे पॅटर्न येत चालले शिक्षण. हा, असा जो पॅटर्न त्यांनी डेव्हलप केला. किंवा गावाचा विकासासाठी मी माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक वर्षातले 10 दिवस हे गावासाठी देणार, ही जी संकल्पना राबवली. आज आपण जर बघितलं तर बऱ्याचशा आपल्या भागातले, म्हणजे तुमच्या आमच्या कुणाच्याही गावातले पकडा, की बरीचशी मुलं एकाच गावात पुण्या मुंबई सारख्या शहरात कुठेतरी असतात, परंतु त्यांना एकमेकाला माहिती नसतं. हा अनुभव आम्ही कोविडमध्येही घेतला. की बेंगलोरला आमच्या इथले एक जण होता, खूप पॅनिक झाला, काही करा मला यायचं, मी आत्ताच्या आत्ता गाडीवर निघतोय, मला मारू द्या पकडू द्या काही होऊ द्या पण मला यायचंच. ज्यावेळेस तिथंच असलेल्या अजून 2-3 जणांचं गावातल्या मला माहिती होती की हे लोक तिथं आहेत, त्यांना कॉन्टॅक्ट करून दिले, त्यांच्या एकमेकाच्या भेटी झाल्या. तो 1.5 महिना तिथंच राहिला, 1.5 महिन्याने आला. तोपर्यंत तो नॉर्मल होऊन गेला, कारण त्याला कुणी माणूसच नाही. हा, गावची लोक ज्यावेळेस तिथं भेटले त्यावेळेस ते समाधान मिळालं. कुणीतरी माझं हक्काचं इथं आहे, माझ्या जवळचं आहे, मला काही झालं तर बाबा इथं लोक आहेत, ही जी भावना असते समाजात, यातून त्यांनी सर्वाईव्ह केलं. त्यामुळे माझं हे वैयक्तिक मत तर नक्की असं आहे की प्रत्येकाने कुठं जरी गेला तर आपल्या मूळ गावाच्या, आपल्या लोकांच्या हितासाठी, आपल्या लोकांच्या विकासासाठी, आपल्या भागाच्या विकासासाठी आपल्या वर्षातले काही दिवस, 1-2-4 दिवस ठरवून का होईना ते दिले पाहिजे. सणानिमित्त म्हणा किंवा कोणत्याही गोष्टी सणानिमित्ताने तर यायलाच पाहिजे. ते येतो तो गावात येतो, तो घरी येतो, थोड्याफार मित्रांना कदाचित भेटतो, किंवा अनेकदा असं होतं 1 दिवसाची सुट्टी काढून येतो, घरी येतो, एन्जॉय करतो, घरच्यांबरोबर 4 गप्पा मारतो, एखादी रात्र राहतो, दुसऱ्या दिवशी परत जातो, निघून शनिवार त्याचं. हा, ते कसं असतं, आता मुलं शिक्षण झाले, कुठेतरी पुण्यासारख्या ठिकाणी सेटल व्हायचं, लग्न झालं, नवरा बायको दोघंही जॉबला लागली आहेत, मुलं बाळं झाली आहेत. मग ते जॉब करताना एखाद दिवस सुट्टी काढून येतात, आई वडिलांना भेटतात, 4 दिवस मुलांना सुट्टी असती, 1 दिवस इथं दिला की 3 दिवस कुठेतरी बाहेर फिरायला जायची त्यांना इच्छा असते, तिकडे जातात. त्यांना पुढच्या पिढीला ती गावाची नाळ ही जोडून ठेवण्यासाठी त्यांनी 4 दिवस त्या मुलांना गावात ठेवलं पाहिजे. या गोष्टी केल्या पाहिजेत. परंतु आजकालचा ट्रेंड हा वेगळा चालला आहे. त्यामुळे माझं आज त्या नवीन पिढीला हे नक्की सांगणं आहे की तुम्ही शिक्षण घेताना शिक्षणच घ्या. ही मुलगी कशी आहे, तो मुलगा कसा आहे, ही जे सवयी आपल्या नवीन पिढीला लागायला लागल्या, योग्य वयात सगळ्या गोष्टी होतात, त्या की करत मिळणारच आहेत तुमच्या नशिबाने तुम्हाला, परंतु त्यासाठी तुम्ही केपेबल होणं हे जास्त गरजेचं आहे. असे काही तरुण आहे आजकालचे की जे शिक्षणासाठी पुणे मुंबई इथं जातात, तिथं जॉब करतात, तिथंच सेटल होतात. लग्नानंतर त्यांचे मुलं किंवा मुली असतील, त्यांना असं वाटतं की आपण इथलेच आहे, मग ते गावातल्या मातीशी ते जुळत नाही. त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? मग मी मगाशी जे सांगितलं की वर्षातले काही दिवस हे प्रत्येकाने जर ठरवलं ना की मी माझ्या गावासाठी 4 दिवस देणार वर्षातले, वर्षातले म्हणतो, वर्षात 12 महिने येतात, महिन्याचा 1 दिवस काउंट केला तरी ते 12 दिवस होतात. बरोबर. आपण 4 दिवस जर म्हटलं तर 3 महिन्यातून 1 दिवस आपण आपल्या गावासाठी नाही देऊ शकत का? आपल्या लोकांसाठी नाही देऊ शकत का? हा विचार करून प्रत्येकाने तेवढे दिवस हे दिले पाहिजेत. याच्याही पुढे जाऊन मी सांगेल की मागाशी तुम्ही मैत्रीवरही प्रश्न विचारला, माझे आजही अगदी म्हणजे काय बालवयातले, म्हणजे 2-4 वर्षाचा असल्यापासूनचे जे काही मित्र आहेत जे आजही माझ्या बरोबर आहेत, आम्ही सगळ्यांनी ग्रुपनी एक ठरवलं की आपल्या आयुष्यात आपण जे काय कमवू, महिन्याला जे काय कमवणार आहे त्यातला एक छोटासा हिस्सा 5%, 10% हे आपण समाजासाठी खर्च करायचा, गरजू लोकांसाठी. कोणीतरी काहीतरी फालतू गोष्टींसाठी मागत असेल किंवा काय तर तसं नाही, परंतु शेतकऱ्यांना आम्ही यापूर्वी शेळी वाटप केलं, कालवडी वाटप केलं संवर्धनासाठी, असे अनेक उपक्रम. आम्ही शिलाई मशीन वाटल्या, शिलाई मशीन वाटले, तर या सगळ्यासाठीचा जो निधी आहे त्यांना रोजगार सुद्धा तयार होत चालतो. आम्ही कृषी प्रदर्शन घेतलं, कृषी प्रदर्शन घेताना अनेक मोठमोठे खर्च होते, कंपन्या देतात असा एक जो काही भ्रम येतो तो कदाचित देतही असतील, पण ते कुणाला देतात तर खूप नावाजलेल्या संस्था असतील तर तिथं ते काहीतरी देतील. ग्रामीण भागात कृषी प्रदर्शन होतं हे पहिले कंपन्यांना मान्य नव्हतं, परंतु आम्ही हा अनुभव घेतला की 3ऱ्या वर्षी आमच्याकडे 7 लाखापेक्षा जास्त लोक होती कृषी प्रदर्शन बघायला. कोविडमुळे आम्हाला तो उपक्रम त्यावेळेस थांबवावा लागला, परंतु
आजही म्हणजे 5 वर्ष झाली जवळपास या गोष्टीला आम्ही कृषी प्रदर्शन घेत नाही. आजही कंपन्यावाले आम्हाला आता कॉन्टॅक्ट करायला लागले, तुमच्या भागात घ्या तुम्ही प्रदर्शन, आम्ही नक्की येतो, तुम्हाला क्या काय बात मदत लागली तर करतो. या पद्धतीने त्याचा इफेक्ट हा मिळाला. बरोबर. त्या अशा गोष्टी घडतात. त्यातून अनेक म्हणजे कृषी प्रदर्शनच्या माध्यमातून सांगायचं झालं तर अनेक व्यवसाय उभे राहिले की जे काही कंपन्यांचे स्टॉल आले होते त्यांच्या डीलरशिप काहींना मिळाल्या, बरोबर. काहींना अजून कुठं काही म्हणजे स्कोप कुठेतरी मिळाला. रोजगाराला चालना हा. मिळत चालली आपल्या या गाव पातळीवर किंवा लोकल पातळीवर. आमच्या भागातले काही त्या म्हणजे जे काही मशिनरीच्या बाबतीत कोणी आला असेल, बी बियाणांच्या बाबतीत कोणी आला असेल, त्यातली शिक्षण घेतलेली चांगली मुलं होती, त्यांचे जॉब कदाचित त्या कंपन्यांमध्ये मिळाले त्यांना. अशा अनेक डेव्हलपमेंटच्याच गोष्टी आहेत या आणि त्या घडतात. अच्छा. ते कोणी स्पेसिफिक घडवून नाही आणत, जे आपण करत चाललोय त्याच्यातून ते घडत चालतात. म्हणजे ती कडीला कडी जोडत चालते अशी प्रकारे ती. धन्यवाद दादा, आम्हाला हा मोलाचा वेळ दिल्याबद्दल. चला. माझी एक शेवटची विनंती आहे, आम्ही या प्लॅटफॉर्मवर नवीन आहे, आमचा एक चॅनल आहे ऑफ द ग्रीड इंडिया. म्हणजे ऑफ द ग्रीड इंडिया म्हणजे राजकारणाच्या बाहेरचे काही प्रश्न किंवा राजकारणाच्या आतले काही प्रश्न आमच्या चॅनलसाठी प्लीज तुम्ही सांगा लोकांना की सबस्क्राईब करा. ऑफ द ग्रीड इंडिया हा राहुरी तालुक्यातल्या युवकांनी चालू केलेला एक चॅनल आहे. त्यामुळे माझ्या भागातले कोणीतरी मुलं असं पुढे येऊन काहीतरी करतायत तर त्या बाबतीत मला नक्की आनंद आहे. आणि माझ्या कायमस्वरूपी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेत की तुम्ही आज कदाचित कितवी मला माहित नाही मुलाखत माझी कितवी आहे, परंतु पहिल्या काही 100 मध्ये तर मी नक्की असेल हा विश्वास मला या निमित्ताने आहे. 100%. आणि ज्यावेळेस तो आकडा लाखात जायला लागेल त्यावेळेसही माझी मुलाखत घ्यायला तुम्ही याल 100%. अशा शुभेच्छा मी तुम्हाला या निमित्ताने देतो. धन्यवाद.